हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज चाललेलो. माझी चप्पल कुठे आहे तुझी? अरे चॉकलेटी चप्पल माझी रोज इथंच असते. वेदू तिकडे नेली का? बघ बघ आतमध्ये आतमध्ये बघ. आम्ही जाताना इथूनच ठेवून गेलो. चॉकलेटी चॉकलेट चप्पल. तर आम्ही चाललेलो आहे तीच ना, मग चॉकलेटीच आहे ना. आम्ही चाललोय मेल्यामध्ये. आज पोरं म्हणतात की मेला वगैरे शेवटचे 1-2 दिवस राहिले, तर म्हटलं की चला जाऊया. खूप दिवस झाला आल्यापासून मेला चालू आहे, तर आता चला जाऊया. ठीक आहे, ओके. ठीक आहे, चल. ते उभं राहिले तिथं. वेदू चल. आकाश पाण्यात तर कोणच नाही. बापू मामा बसले होते काय? बापू मामा कधी पोरांचं चाललंय का काय कळा नाही. किती तिकीट आहे बघा की. तर आता आम्ही आलेलो आहे मेल्यामध्ये. तर हा मोठा झुला, लाईटिंग खूप भारी केली होती सगळीकडे, आणि जास्त काही झुले आले नव्हते, थोडे थोडेच होते. हा एक शेजारी एक होता, आणि म्हणजे खूप महिनाभर आधीच असल्यामुळे ना गर्दी वगैरे काहीच नव्हती. 1 महिनाभर झालं की येऊन. तर आता आम्ही तिकीट वगैरे काढत होतो, ते तिकीट काढायला गेले. तर कोण कोण बसणार काही कळत नव्हतं, कारण आमचं ठरलं होतं की आम्ही नाही बसणार, 2 जण, मुलांना फक्त बसवायचं असं चाललं होतं ह्यांचं. पण आता पोरं म्हणले की नाही मम्मा तू माझ्या शेजारी. समीक्षा म्हणली मम्मा तू पण बस. वेदांतला पण बसायचं ना, तो पण म्हणतो मम्मा तू पण बस. लय विचित्र पोरं. बसा एका ह्याच्यात. बस तू. बस दीदी. गो बसलो तर खरा भीती वाटल्यावर. हा दीदी, मोबाईल कुठे ठेवायचा? हातामध्ये ठेवायचा. ऑलरेडी
तर आम्ही बसलेलो आहे ब्रेक डान्समध्ये आणि चौघंजणं बसलो. भाऊजींना मी तरी म्हटलं होतं, दोघं पण म्हटलं की तुम्हाला बसायचं असलं तर बसा तुम्ही, पण ते म्हटलं की मला भीती वाटते, मी नाही बसते का पण ह्याच्यामध्ये. तर आम्हाला बसायचं नाही आहे, पण समीक्षेचं चाललं आहे की मम्मा बस, मम्मा मला तुझ्यासोबतच बसायचं आहे, म्हणून मी बसायचं आला. समीक्षा झालं बाबा, आता होईल चालू 2 मिनिटात बसते ना. फुल नाही झाले अजून, येतात तर जास्त काही गर्दी नव्हती, पण तरी पण लोक येत होते. शनिवार रविवार थोडीशी गर्दी असते, पण महिनाभर असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती. तर आता चालू होईल 1 मिनिटात आणि त्यानंतर आमची रिॲक्शन. कधी पण आम्हाला इथं ह्याच्यावरती बसायला आवडतं आणि छान वाटतं. समीक्षा अजिबात घाबरत नाही बरं का. तुम्ही बघा आता चालू झाल्यानंतर खूप एन्जॉय करतो. समीक्षा खूप एन्जॉय करते आणि तिला मोठ्यात मोठ्या पाळण्यामध्ये बसायला खूप आवडत असतं. झालं चालू झालं. काय वाटतं आता लय भारी वाटलं, पण मान माझ्या असं वाटायला लागलं. उतरले आधी चक्कर यायला लागली आणि आता थोडंसं मान, अरे आपले लचके देऊन फार हे झालं, दुखा लागलं थोडंसं. तर भारी वाटलं. दीदी कसं वाटलं? दीदीची तर काय रिॲक्शन नाही, निवांत बसली. मीच ओरडते. इकडं जायचं थोडं, 10-15 मिनिटं फिरून. भाऊजींना बघायचा मौत का कुवा. भाऊजी म्हणतात मला मौत का कुवा बघायचा आहे. हा काय माहिती, विचारायला एवढं तर पाहिजेच, लागतीलच तेवढे. हे कशासाठी? दुसरं पण आता फिरणार थोडंसं. पाळण्यामध्ये बसून झालं, थोडंसं फिरून झालं आणि नंतर मग समीक्षा म्हणली मला थोडीशी शॉपिंग करायची. तर त्या दुकानामध्ये आम्ही थोडंसं शॉपिंग करायला गेलो होतो. तर भाऊजी म्हणले की मला मोदका कुवा बघायचा. तर मोदका कुवा एवढा काय आला नव्हता, एवढा भरलेला नाही आहे. दिवाळीच्या वेळेस भरतो ना, तो जास्त मोठा नसतो. कामोठ्यामध्ये 2 फेस्टिवल असतात, तर तो मार्चमध्ये जो येतो तो जास्त मोठा असतो. तर ह्याच्यामध्ये जास्त नव्हतं. तर इथं आमचं शॉपिंग वगैरे चालली होती आणि भरपूर गोष्टी महाग, म्हणजे आपल्या दुकानामध्ये जशा असतात ना तशा नाही, भरपूर गोष्टी महाग असतात. पण म्हणजे दुप्पटच असतात. आपण एकेला घेतलं तर दुप्पट गोष्टी महाग असतात. तर समीक्षा आता तिला घ्यायचं होतं, तर म्हटलं आता बाई घे, तुला काय घ्यायचं ते. तर आमचं चाललं होतं बघणं
त्यानंतर माझे क्लच वगैरे बघायचे चाललं होतं आणि माझे मिस्टर आणि भाऊजी खायला काय आहे ते बघायला गेले होते. ते काय व्हिडिओ मी काय शूट केला नाही, पण खाऊ काय आहे ते बघायला गेलो होतो. खाऊ पण भरपूर महाग, फिश थाळी होती, मटण थाळी होती, सगळं होतं व्यवस्थित, पण खूप महाग होतं. त्याच्यामुळं म्हटलं की आता घरी जाऊन जेवलेलं बरं आहे, कारण घरी पण स्वयंपाक केला होता. तर फिरून झाल्यानंतर आम्ही गेलो मग घरी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.